नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यातील KK रेंज हद्दीतील अवैध वाळू वाहतूक करणारे 10 हायवा टिप्पर, 6 यांत्रिकी बोटी, 4 JCB मशीन्स, MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी अर्थपूर्ण संबंध ठेवून नियमबाह्यते साधने नगर तहसील येथे जमा न करता सोडून देणारे व्हिडिओ व फोटो पोलिसांना देऊनही कारवाई न झाल्याने आणि रामेश मधुकर बर्डे राहणार मौजे ढवळपुरी नेवासा वडिलांचा दशक्रिया विधीचे सामान आणण्यासाठी गेला होता. परत येताना त्याने संतोष साळवे याच्या घरी ताडी घेतली आणि त्याचा मृत्यू झाला. ताडी विक्रेते संतोष साळवे यांनी बनवलेली विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन त्याचा मृत्यू झाल्याने ताडी विक्रेते संतोष साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा विविध मागण्या संदर्भात अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीकडून आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे, नगर तालुका अध्यक्ष राहुल पवार, विजय शेटे, अंबादास जाधव, संतोष बडे, गीताबाई हेगडे आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे बाबुळवाडा येथील रहिवासी गिरजू चिकणे हे दिनांक 16/7/24 पासून दीपक जगदाळे याच्याबरोबर हाणामारी झाली आणि तेव्हापासून जे गायब आहेत त्याबाबत वारंवार पारनेर पोलीस स्टेशनला हेलपाटे मारले. पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब यांनाही भेटलो आणि त्या तक्रारीवर त्या संबंधित असणारा जो दीपक जगदाळे आणि त्याचे इतर सहकारी यांनी मिळून त्याला मिसिंग केलं आणि त्याचा आज अखेर तपास लागलेला नाही. त्याच्यावर त्या दीपक जगदाळेवर गुन्हा दाखल होण्यासाठी आज त्यांना पीडित कुटुंबाला आज उपोषणाला बसण्याची 3री वेळ आहे. तरी ह्या पोलीस प्रशासनाला त्या एक व्यक्ती गायब आहे त्याच्याबाबत मयादया आलेली नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक तक्रारीसाठी कोर्टात जायचंय का? आणि जर कोर्टात जर जायचीच वेळ येत असेल तरी पोलीस प्रशासन करतंय काय? हे फक्त हप्तेखोरी घेऊन संबंधित आरोपीला अटक करायची नाही आणि त्या तक्रारी कुठली कारवाई करायचं नाही. त्या पोलीस प्रशासनाचा भोंगळा कारभार आज आपल्याला या मीडिया माध्यमातून आणि या तक्रारीतून दिसून येत आहे. त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील आदिवासी कुटुंबातील रमेश बर्डे हे दिनांक 25/11/24 रोजी वडिलांच्या दशक्रिया विधीचं सामान आणण्यासाठी ढवळपुरी गावामध्ये गेले. तेथील काही ताडी विक्रेते होते, त्यांच्या ताडीचं व्यसन असल्यामुळं ते ताडी पिले आणि दशक्रिया विधीचं सामान घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर 1-2 तासांनी त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला आणि हे आदिवासी समाजाचं असल्यामुळे त्यांनी नगर सिव्हिल येथे त्याला उपचारासाठी आणलं आणि तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मयत म्हणून घोषित करण्यात आलं. याबाबत सुद्धा आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांनाही भेटलो. एक विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचबरोबर असणारा त्यांचा नातेवाईक तो साक्षीदार आहे. त्यांनी कोणाच्या घरात गेला, काय केलं हे त्या साक्षीदाराला माहिती आहे. तरीही अद्यावत कुठल्याही आरोपीवर, ताडी विक्रेत्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. कारण का त्याचे हप्त्याच्या स्वरूपात मलिदा पोलीस प्रशासनाला मिळतो आणि त्या मिळत असल्यामुळं त्यांचं गिराईक कमी होऊ नये म्हणून ते ताडी विक्रेत्यावर अद्यावत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि पोलीस प्रशासन ताडी विक्रेत्यावर रेड करतात आणि त्या ताडी विक्रेत्याचा गुन्हा दाखल न करता फक्त सरंबाडी सारखी दारू दाखवायची आणि ते गुन्हे नोंद करायचे आणि दाखवायचं का आम्ही कारवाई केली. हा पोलीस प्रशासनाचा असा कारभार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अहिल्यानगर तालुक्यातील KK रेंज हद्दीमध्ये 10 टिप्पर, 6 यांत्रिकी बोटी आणि 4 JCB मशीन MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्रिक आणि गिरवले यांनी आर्थिक संबंध जोपासत त्या गाड्या अडवल्या, त्यातून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्या गाड्या सोडून दिल्या. त्या महसूल विभागाला जमा करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलं. म्हणून या पोलीस कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषणाला आज 3री वेळ बसायची. यापूर्वी आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तुम्ही खा आम्हालाही खाऊ द्या अशा निष्काळजीच्या पणामुळं त्यांनी ते आर्थिक संबंध जोपासूनही बी कुठलीही कारवाई त्या पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आलेली नाही. आता जोपर्यंत आमच्या 3-4 तक्रारी ह्या तक्रारीवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. भले 2 दिवस 3 दिवस लागू द्या, परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. धन्यवाद. संतोष साळवेच्या इथं महाभाव अनिल गांगुडे हे 2 जण गेले बाजार आणायला.
दहाव्याचा. ते घेऊन आल्यानंतर तिथं प्यायला गेले. संतोष साळवेची बायको तिने मग एक काढून दिले, ते पांढरं काढून काय असतं ते पेला, घरी आला आणि ते लगेच 8-8:30 वाजता त्याची मौत झाली डायरेक्ट, नाही का. दवाखान्यात नेऊ करेल. उलटी झाल्यावर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो सिव्हिल हॉस्पिटलला. तिथं त्याचं डॉक्टरनी त्याला सांगितलं की मेला बुवा असं सांगितलं. माझ्या भावाला न्याय मिळत नाही तेपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही, इथं बसून राहणार.